नेपाळमध्ये नेत्यांची मुलं तुपाशी। सर्वसामान्य जनता उपाशी। नेपो किड्समुळे जेनझींचा संताप। आठवड्याभरापासून नेपाळ धुमसतय। कुठे जाळपोळ तर कुठे दगडफेक। आंदोलकांनी मंत्र्यांची घरही सोडली नाही। जमावानं नेपाळच्या अर्थमंत्र्यांना पळून पळून मारल्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहे। या आंदोलनामागे सोशल मीडियावरील बंदी आणि नेपाळमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार ही दोनच कारणं नाही, तर इथली असमानता हे देखील एक कारण असल्याचं समोर आलंय। एकीकडे सर्वसामान्य नेपाळी जनता बेरोजगारी आणि महागाईचा सामना करतीये, तर दुसरीकडे नेपाळच्या नेत्यांची मुलं मात्र ऐशो आरामाचं जीवन जगत असल्याचं पुढे आलंय। या नेपो किड्सच्या महागड्या कार, डिझायनर बॅग्स, त्यांचे ब्रँडेड कपडे इतकंच नाही तर त्यांच्या परदेश वाऱ्या इथल्या सोशल मीडियात कायम चर्चेत राहिल्या। माजी आरोग्य मंत्री बिरोध खतिवडा यांची मुलगी आणि माजी मिस नेपाळ शृंखला खतिवडा हिचं राहणीमान जेनझींना कायम खटकत आलंय। त्यामुळे आंदोलकांनी खतिवडा यांच्या आलिशान घराला निशाणा केलंय। माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची सून शिवाना श्रेष्ठा आणि मुलगा जयवीर सिंग देउबा यांच्या राजेशाही राहणीमानावरही सर्वसामान्य जनतेनं संताप व्यक्त केलाय। कम्युनिस्ट नेते आणि माजी पंतप्रधान प्रचंड यांची नात स्मिता दहाल हिच्या महागड्या बॅग्स, महागडे कपडे, कायदे मंत्री बिंदुकुमार थापा यांचा मुलगा सौगात थापाचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहेत। कधी काळी 2 वेळच्या जेवणासाठी ज्या लोकांचे हाल होत होते त्यांच्याकडे आज कोट्यवधींची माया आहे। या भ्रष्टाचारामुळे इथं संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत नेपाळ आघाडीवर आहे। पोखरा विमानतळ प्रकल्पात $71 मिलियन भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलंय। इथं भ्रष्टाचारानं इतका कळस गाठलाय की शरणार्थींसाठी देण्यात येणारा कोटाही नेत्यांनी विकल्याचं उघड झालंय। नेपाळमधल्या हिंसाचारात आतापर्यंत 31 लोकांचा मृत्यू झाला असून 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत। काठमांडूसह आसपासच्या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय। लष्कर रस्त्यावर उतरलंय। राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी लोकांना संयम राखण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे नेपाळमध्ये उसळलेली संतापाची आग कधी शमणार हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।